नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मंगळवार आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे. खरं तर माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी आज व्हिडिओ शेअर करणार नव्हते किंवा कोणताही व्हिडिओ टाकणार नव्हते. पण आज अशी काही घटना घडली जी याआधी कधीच घडली नव्हती. खरं सांगते, म्हणजे ज्या दिवशीपासून मी महाराजांची मूर्ती घरामध्ये आणलेली आहे, घरामध्ये फोटो, त्याच्या आधी माझ्या घरामध्ये महाराजांचा छोटासा फोटो होता, तो फोटो घरात आणलेला. त्याच्यानंतर मी दिंडोरीला गेले त्यावेळी मूर्ती आणली. पण याआधी असा कधीही प्रसंग घडला नाही, तो आज प्रसंग घडलेला आहे आणि तोच प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा काय झालं होतं. सकाळी देवपूजा झाली. देवपूजा केल्यानंतर सगळं आपण देवपूजा करत असताना सगळं व्यवस्थितच करत असतो आणि मी माझ्या देवपूजेमध्ये बघा इथे महाराजांचं जे स्थान असतं ते आपण बरोबर मध्ये महाराजांची मूर्ती ठेवतो आणि सगळे देव एका साईडला, हे बाकीचे देव एका साईडला आणि महाराजांचा अधिष्ठान आपण मध्ये, म्हणजे महाराजांची मूर्ती फोटो आपण मध्ये ठेवत असतो. तर महाराजांच्या मूर्तीखाली मी एक असं छोटंसं आसन ठेवलेलं आहे, जे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर काय झालं काय माहीत नाही. आपण बघा बऱ्याच वेळेला मला कमेंट्स येतात की ताई आज माझी महाराजांची फोटो माझ्या हातातून चुकून खाली पडला, किंवा महाराजांचं एखादं पुस्तक आपल्याकडे असतं, ग्रंथ असतो किंवा जपमाळ असते, त्याच्यासोबत असं काहीतरी अघटित घडतं आणि त्यामुळे आपल्याला ती गोष्ट जिव्हारी लागते आणि असं का झालं. किंवा मध्ये एका ताईंची कमेंट आली की ताई माझं जे काही स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे तो जळाला, म्हणजे आपण आरती वगैरे लावतो, जर चुकून जळाला मग काही अपशकुन झाला का काय. तर असं बघा आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडत असतं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण ज्या आरती महाराजांच्या सेवेत आहोत ना, महाराज जे आपल्यावर आलेलं संकट महाराज स्वतःवर घेत असतात. इतकी महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे. आपण महाराजांची सेवा मनापासून ज्यावेळी करत असतो त्यावेळी खरंच मला आज खूप मोठा अनुभव आला. त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तुम्हाला साईटला मी व्हिडिओ दाखवेन. तर बघा याआधी माझ्या देवघरात खरंच सांगते याआधी कधीच असं घडलं नाही. सकाळी खरंच सांगते मी महाराजांसमोर बसून सांगते, तर 2 दिवस झाले माझी तब्येत काही बरी नव्हती. प्रेग्नन्सीमुळे थोडं म्हणजे थोडाफार त्रास होतो, त्यामुळे काल व्हिडिओ आला, आज काही व्हिडिओ म्हणजे मी शेअर केला नव्हता दुपारपासून. तर बघा म्हणजे थोडा मगाशी पण मी BP पण चेक केला आणि थोडंसं कसं तरी म्हणजे दमल्यासारखं वगैरे होत होतं, त्यामुळं कशात लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे मी म्हणजे अशी झोपून होते, शांत, सगळं घरातलं आवरल्यावर शांत पडलेले. त्यानंतर प्रवल खेळत होता आणि जाऊबाईंची पोरगी होती ती पण खेळत होती. आम्ही सगळे बाहेर बसलो होतो आणि अजून माझी सेवा वगैरे काही झाली नव्हती, म्हणजे सकाळपासून कशातच लक्ष लागत नव्हतं. म्हणजे तब्येत बरी नसल्यामुळे, त्यामुळे सेवा वगैरे काहीच केली नव्हती. फक्त देवपूजा केली, घरातलं कसं तरी आवरलं आणि जेवण वगैरे जेवून मी शांत असे म्हणजे बसलेले, असं दमल्यासारखं होत होतं त्याच्यामुळे. तर जरा अशक्तपणा वगैरे जाणवत होता. तर ते सगळेजण बसलेले बाहेर, जाऊबाई वगैरे, सासूबाई, सगळे आम्ही बसलेलो. प्रवल वगैरे खेळत होता आणि ते सगळे निघून गेल्यावर म्हटलं आता थोडं बरं वाटायला लागलं. BP चेक केला पण BP पण नॉर्मल होता. पण ते सगळे गेल्यावर म्हटलं चला आता थोडंसं बरं वाटतंय, आपण सेवा करू. म्हणून मी सेवा करायला आत आले आणि सेवा करायला आत आले तर अक्षरशः महाराजांची मूर्ती इथे खाली पडली होती. म्हणजे ते चित्र बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. हे काय झालं आज, म्हणजे कुठेतरी म्हणतो ना की आपण आपल्यासोबत असं घडतं, महाराजांची मूर्ती खंडित होते किंवा काहीतरी आपल्या हातून चुकून खाली पडते, फोटो खाली पडतो किंवा आपल्या हातून जरी नाही पडला तरी अशा काही गोष्टी घडतात. कसं झालं मला काहीच माहीत नाही. तर मी सकाळी पण सगळं व्यवस्थित ठेवलं होतं, असंच ठेवलं होतं आणि मी हा जो काही पाट आहे ना महाराजांचा, तो छोटासा पाट, तो थोडासा मागच्या साईडलाच ठेवते, कारण कधी तो घसरण्याची शक्यता असते, खाली वगैरे पडेल, म्हणून मी थोडासा मागच्या साईडलाच ठेवते असा सरकून. तर आज काय झालं माहीत नाही, मी सकाळी ठेवताना व्यवस्थितच ठेवला होता, पण तो पाट कशा रीतीने पडलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता.
आणि म्हणजे आतनं आले मी सेवा करायची, नित्यसेवा वगैरे काहीच केलं नव्हतं. अजून पारायण पण बाकी होतं. शक्यतो पारायण मी संध्याकाळी करते आणि नित्यसेवा जी आहे ती सकाळी करते. तुम्हाला मी बऱ्याच वेळेला शेअर केलं होतं. पण आज काहीच माझ्या हातून घडलं नव्हतं. थोडं लईच अशक्तपणा आणि कसं तर होत होतं. त्याच्यामुळे घरातली कामे आवरली, जेवलो, गोळी खाल्ली आणि ती मुलं खेळत होती म्हणताना त्यांच्यापाशी थोडा वेळ बसले. BP वगैरे चेक केला. थोडा वेळ पडणार होते पण झोप पण लागत नव्हती म्हणून म्हटलं चला सेवा करूया. सेवेने तरी ॲटलिस्ट म्हणजे मन प्रसन्न होईल, छान वाटेल म्हणून मी प्रवल झोपलेला आहे आत्ता सध्या. तर आत्ता सध्या 2:30 पावणे 3 वाजले असतील. प्रवल झोपलेला आहे. म्हटलं चला तो झोपला आहे तोपर्यंत सेवा करून घेऊ म्हणून आत आले. तर आत हे सगळं असं चित्र मला दिसलं आणि अक्षरशः दिसल्या ना अक्षरशः मला म्हणजे असं एकदम म्हणतो ना की छातीत एकदम घाबरल्यासारखं झालं. म्हटलं आज हे काय घडलं. महाराजांची मूर्ती खाली पडली होती आणि इथे आरती, तुम्ही साईडला व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. आपल्या महाराजांची मूर्ती अगदी जशी ठेवतो ना आपण खाली तशी स्थिर राहिली होती. वरच्या पायरीवरून म्हणजे वर एक पायरी आहे, त्याच्यावरती त्यांचं आसन आहे आणि त्या आसनावरून मूर्ती जर खाली पडली म्हणजे पडल्यावर ती मूर्ती कशी पाहिजे होती तुम्हीच खरं सांगा. कशी तरी अशी म्हणजे उलटी पाहिजे होती किंवा अशी तिरकी पाहिजे होती. पण बघा आपल्या महाराजांची मूर्ती आहे तशी अशी म्हणजे ठेवल्यागत आहे. मला आता शब्द पण सुचेनात बोलायला. खरंच मी फ्रँकली सगळं हे तुमच्यासोबत शेअर करते कारण हा अपशकुन नाही. मी स्वतः सांगते. मला ही ज्यावेळी गोष्ट घडली ना थोडी भीती वाटली मला, कारण याआधी माझ्या घरात असं कधीच झालं नाही. माझ्या देवघरामध्ये पण कधीच असं झालं नाही. पण महाराजांची मूर्ती ज्यावेळी म्हणजे खाली बघता क्षणी आणि तिथे जवळच तुम्ही बघू शकता आरती चालू होती. आरतीतलं अजून तेल संपलं पण नव्हतं. आरती चालू होती. साईडला बाकीचे देव सगळे तसे आहेत. तुम्ही बघू शकता म्हणजे व्हिडिओमध्ये बघू शकताय. बाकीचे देव सगळे तसे होते. इथं आरती चालू होती. आरतीला सुद्धा अजिबात धक्का लागला नाही. नाहीतर एवढा तो पाठ खाली पडला आहे किंवा मूर्ती पितळीची आहे, थोडी जड आहे, ती खाली पडली तरी पण आरती अजिबात धक्का लागला नाही किंवा इकडे तिकडे सरकली नाही. किंवा इथे प्रसादाची वाटी ठेवलेली आहे ती सुद्धा हलली नाही. आणि महाराजांची मूर्ती अगदी अलगद बसवल्यासारखी वरून म्हणजे खाली पडलेली आहे. आणि त्याच्या मागे त्यांचं जे काही वस्त्र होतं ते वस्त्र बघू शकताय. असं म्हणजे म्हणतो ना की आपण मागे असा एक पडदा लावल्यागत आहे तसं ते वस्त्र बघा कसं असं स्थिर उभा राहिलं होतं. जरासुद्धा त्याला म्हणजे दिव्याची झळ वगैरे काही लागली नाही. जे त्यांचं छोटंसं आसन आहे ते सुद्धा कसं म्हणजे मला आता सांगायलाच सुचत नाही. तुम्हाला माझ्या भावना कळत असतील. म्हणजे पण हा अपशकुन बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की हा अपशकुन आहे, महाराजांची मूर्ती पडली. पण हे खरं सांगू का, महाराजांनी माझ्यावर येणारं संकट टाळलं. हाच मी यातून मतितार्थ काढते. माझ्यावर काहीतरी संकट येणार होतं, माझ्यासोबत, माझ्या घरावर असो, माझ्यावर असो किंवा कोणावर असो. ज्यावेळी आपल्यावर एखादं संकट येणार असतं, ज्यावेळी आपल्यासोबत काहीतरी अघटित घडणार असतं, त्यावेळी खरंच सांगू ज्यावेळी आपण महाराजांच्या सेवेत असू ना त्यावेळी महाराज ते संकट आपल्यावरती घेतात आणि त्यावेळीच अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. याआधी खरंच शपथ सांगते माझ्या घरामध्ये असं कधीच घडलं नव्हतं. महाराजांची मूर्तीसोबत कधीच असं काहीच घडलं नाही. अगदी सेवा करायला म्हणून मी आत आले आणि हे बघितलं. महाराजांच्या सगळ्यात पहिला मूर्ती व्यवस्थित ठेवली, पाया पडले आणि महाराजांना मनापासून नमस्कार केला की महाराज तुमची कृपा अशीच राहू दे. काहीतरी माझ्यावर आज संकट येणार होतं ते तुम्ही तारलं. आणि खरंच सांगते सध्या 8वा महिना चालू आहे मला, पण या पिरियड म्हणजे आजपर्यंत मला त्रास कधी झाला नाही. पण आज अचानकच असा त्रास व्हायला लागला होता. म्हणजे असं मी नेहमीच म्हणजे फ्रेश असते, कधीतरी असं होतं दुखतं वगैरे, पण आजच्यासारखं मला याआधी कधीच झालं नव्हतं. आज खूपच दमल्यासारखं आणि एकदम असं म्हणतो ना की अशक्तपणा वगैरे आज कसं तरीच होत होतं. कशात लक्ष लागत नव्हतं, कशात मन लागत नव्हतं. अशा गोष्टी सकाळपासून होत होत्या आणि जरा प्रवलवर पण चिडचिड झाली सकाळी आणि अशा गोष्टी घडल्या. त्यामुळे असं खूप अशक्तपणा आणि खूप असं झोपावं आणि मन लागत नव्हतं कशात. तर याआधी खरंच सांगते कधीच नाही. आणि आज जे काही माझ्यावरती खरंच संकट येणार होतं ना, मग ते काही असो, ते महाराजांनी खरंच स्वतःवरती घेतलं असंच मी आणि महाराजांची माझ्यावर अशीच कृपा राहू दे एवढंच मला महाराजांच्याकडून पाहिजेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्यावरती महाराजांची ही कृपा असतेच. ज्यावेळी आपण मनापासून सेवा करतो ना त्यावेळी खरंच महाराज आपल्यासोबत असतात आणि असे पदोपदी महाराज आपल्यासोबत असतात आणि अशा प्रकारे ते
म्हणजे आपल्याला त्यातून ते दाखवत देखील असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर खरं सांगू का, आज मी भरून पावले महाराज माझ्यासोबत होते. कुठेतरी तो संकेत मला सकाळपासूनच जाणवत होता की काहीतरी म्हणजे भीती वाटल्यासारखं, अशक्तपणा किंवा असं काहीतरी. आणि नक्कीच काहीतरी होणार असेल, ते महाराजांना माहीत. आपल्यासोबत काय घडणार आहे काय नाही हे आपल्याला माहीत नसतं आपल्या भविष्यकाळात, पण ते महाराज सगळे जाणत असतात. आणि म्हणून म्हणते, तुम्ही कधीही मनात विचार आणू नका की माझ्यासोबत हे का घडलं, माझं पुस्तक का जळालं, किंवा महाराजांची मूर्ती आज माझ्या हातून खंडित झाली महाराज. तर हे उगाचच घडत नसतं, लक्षात घ्या. कुठेतरी पुढं आपल्यावरती हे संकट येणार असतं, कोणतंही असो, मग ते कोणतंही संकट येणार असतं. आणि ते संकट आपल्यापर्यंत महाराज येऊ देत नाहीत. ते सगळ्यात पहिले महाराज त्यांच्यावरती घेतात. त्यांचा जो कोणी खरा भक्त असतो ना, मनापासून सेवा करतो, त्यावेळी खरंच महाराज त्या भक्ताचं संकट आपल्यावरती घेत असतात आणि त्या भक्ताला त्यातून वाचवत असतात. हे बऱ्याच भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. आणि आज शपथ सांगते, आज मंगळवार आहे, मी खोटं म्हणजे अक्षरशः मला आज काय म्हणून मला शब्द फुटत नाही आहेत. आज व्हिडिओ पण मी शेअर केला नव्हता, सकाळपासून बघताय मी व्हिडिओ पण शेअर केला नव्हता. 12 ते 12:30ला आपला व्हिडिओ येत असतो रोज. तर आज व्हिडिओ शेअर केला नव्हता, कशातच काहीच मन लागत नव्हतं. आणि सेवा करायला म्हणून मी आले आणि अक्षरशः तो प्रसंग तुम्हाला तो व्हिडिओ पण साईडला शेअर केलेला आहे. महाराजांची मी खरंच खूप ऋणी आहे आणि हा अपशकुन नाही. आणि तुम्हीसुद्धा लक्षात घ्या, ज्यावेळीसुद्धा तुमच्यासोबत अशा गोष्टी घडतील, खरं सांगते मी भिले नाही. फक्त भिले का, महाराजांची मूर्तीला काय झालं नाही ना पाहिजे. कारण मूर्ती बघूनच मला म्हणजे असं काही जाणवलंच नाही. मूर्ती अगदी कशी बघताय तुम्ही, ठेवल्यासारखी होती. वरून खाली पडूनसुद्धा महाराजांच्या मूर्तीला काही झालं नाही. अगदी ठेवल्यासारखी, अलगद ठेवल्यासारखी महाराजांची मूर्ती अगदी साईडला अशी होती. जवळ दिवा होता तरीसुद्धा अघटित काहीही घडलं नाही. तर हीच महाराजांची लीला आहे, हीच लीला आहे. म्हणतो ना आपण की महाराज कुठे लीला करतात, कुठे चमत्कार करतात. ह्याहून मोठा चमत्कार काय आहे खरंच सांगा. तुम्ही स्वतः त्या व्हिडिओमध्ये बघा की जवळ समय आहे, दिवा आहे, इकडे तिकडे देव आहेत, सगळे देव जागच्या जागी आहेत. पलीकडे छोटासा पाण्याचा तांब्या आहे, त्याला काही झालं नाही. मेन म्हणजे दिवा आहे, दिव्याच्या मागच्या बाजूला महाराजांचं वस्त्र आहे, त्याला तरी थोडी झळ लागायला पाहिजे होती. पण काही नाही, महाराज अगदी व्यवस्थित होते, वस्त्र सगळं व्यवस्थित होतं. फक्त मूर्ती कशी काय खाली पडली ना तेच कळालं नाही. कुठेतरी महाराजांची कृपा माझ्यावरती आहे. हेच महाराजांनी मला सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मी सकाळपासून सेवा वगैरे पण काय केलं नव्हतं, फक्त नामस्मरण चालू होतं. मनातल्या मनात नामस्मरण चालू होतं. आणि त्या खरंच महाराजांची सेवा करा. सेवेत ना इतकी ताकद आहे ना. तुम्ही म्हणजे एकदा म्हणता ना की मला अनुभव नाही. महाराज अनुभव देतात, अशा प्रकारे अनुभव देतात. आणि आपल्यापर्यंत येणारं संकट आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत. इतकी महाराजांच्या सेवेत ताकद आहे. आणि कधीही अशा गोष्टी घडल्या तर भिवून जाऊ नका. उलट तुम्ही निशंक व्हा की माझ्यावरती जे काही संकट येणार होतं ते महाराजांनी त्यांच्यावरती घेतलेलं आहे. त्यामुळे मला आता कशाचीच भीती नाही आहे. माझ्यासोबत माझे महाराज आहेत, माझे स्वामी आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा गोष्टी तुमच्यासोबत घडल्या तर अजिबात भिवून जायचं नाही. हा काही अपशकुन नाही, उलट हा शुभ संकेत आहे, की चांगला संकेत आहे की तुमच्यावरचं येणारं संकट टळलं. तर एवढंच मला आज शेअर करायचं होतं. सध्या मला आत्ता अशक्तपणा आहे, मी म्हणजे त्या स्थितीत नव्हते, पण मला आज हे तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं, म्हणून मी शेअर केलं. तर जास्त काही बोलले असले तर माफ करा. आणि आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. चला, श्री स्वामी समर्थ.